तर नमस्कार मित्रांनो, मी दिवेश दसम. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश. तर मित्रांनो, आज चाललोय मी किल्ल्यावरती. किल्ला म्हणजे चंदेरी किल्ला, जो बदलापूर जवळ आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. अशा किल्ल्यावरती चाललोय मी. माझ्यासोबत आहे माझा आत्तेचा मुलगा साहिल. आम्ही चाललोय आता. इथून मी जाणार आहे पनवेलला. पनवेलला तुम्हाला घ्यायला येणार आहे बाईकने. तर आम्ही तिथून जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपलं तिकीट काढायचं आहे पनवेलसाठी. तिकीटला गर्दी बघा किती इकडे. आपण ऑनलाईन काढायचे आपल्याला. तिकीट काढून निघालो आता मी. पनवेलची तिकीट काढले आणि आपल्याला उतरायचे खांदेश्वर काहीतरी स्टेशन आहे. पनवेलच्या मागचं स्टेशन आहे. त्या स्टेशनला आपल्याला उतरायचं. त्या आपला भाऊ येणार आहे, आत्तेचा मुलगा. शांतापूर स्टेशनला आलोय आता. बघा 8:57ची गाडी आपल्याला पकडायची आहे. पनवेल लागले आता. गाडी आले मित्रांनो. गर्दी लय, खूप गर्दी आहे. 1 तासाच्या प्रवासानंतर मी आत्ता पोचलोय. हे बघा, खांदेश्वर स्टेशनला पोचलोय आणि इथून आपल्याला ऑटोने जायचं आहे. साहिलने फोन केला आहे. त्या ठिकाणं कोणतरी हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलच्या इथे जायचं आहे आपल्याला. तिथं तो आपल्याला घ्यायला येणार आहे. इथून जायचं ऑटोने. मला बोलला होता तुला मी ऑटोने यायला सांगतो, तिथे ये. ऑटोने यायला बोलला होता आणि तो आत्ता मला स्वतः इथे घ्यायला आला आहे खांदेश्वर स्टेशनला. दाखवतो तुम्हाला. हा बघा, तो मला स्वतः घ्यायला आला आहे. हा बघा. आता मी इथून जाणार आहे. मोबाईल बंद करा. हां, मोबाईल बंद करा. अरे बंद केला आता, व्हिडिओ करत होता. चल बसू का. तर आमचा आता प्रवास चालू होतोय चंदेरी किल्ल्यावर. हा बघा, मॅप चालू करतोय. झाला काय. निघालेलं आहे आता आम्ही. एक 10 मिनिटाच्या प्रवासानंतर आता आम्ही थांबलो इथे पेट्रोल भरायला. आणि इथून आपल्याला लागणार आहेत बरोबर 32 मिनटं आहे बघा. मॅप लावलेला आम्ही. इथे आम्ही पेट्रोल भरायला आलो आहे. फोन अलाउड नाही, गपचूप व्हिडिओ करतोय. धुंद्रे गावात आता आम्ही प्रवेश करतोय मित्रांनो. बघा, धुंद्रे गाव. दहा मिनिटं उरले. 10 मिनिटामध्ये पोहोचू आम्ही. धुंद्रे गाव सोडल्यानंतर लागतंय आता तामसई. तामसई गाव आहे बघा. तामसई. तामसई गावामध्ये आलोय मी आता.
त्या काकीने सांगितलं आम्हाला इकडून जाते पण गाडी जात नाही. कुठं लावायची इथं लावूया. गाडी लावतोय आता आम्ही इथे आणि हा इकडे किल्ला आहे बघा. गाडी लावली इथे. आपल्याला जायचं इथून चालत मित्रांनो. तर या काकीने सांगितलं आम्हाला की या किल्ल्यावरती दोघांचा मृत्यू झाला आहे. एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आणि एक मृत्युमुखी पडलेला. तर मित्रांनो हा खतरनाक ट्रॅक आहे, आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे. हे बघा दादाने आम्हाला पाणी दिले. मित्रांनो इकडची घरं बघा. किल्ला आपल्या समोर दिसतोय. हा गिरिदुर्ग आहे आणि समुद्र सपाटीपासून याची उंची आहे 2300 फूट उंचावर आहे. चाललोय आता आम्ही गिरिदुर्ग. हा बघा आम्हाला विचारतोय ट्रॅक पूर्ण करशील काय, कारण माझा पहिलाच अनुभव आहे आणि पहिलाच चंदेरीगड. या गडाविषयी सोशल मीडियावर पण असे अपघात झालेले व्हिडिओ बघितलेले आम्ही, तरी पण आम्ही दोघं चाललोय आणि मी बघा पायवाट आहे ही. आता आलेलं आहे तर पूर्ण गड एक्सप्लोर करायचाच आहे शेवटपर्यंत. बघू काय होतंय ते. आता जंगल बघा, सगळीकडे जंगल आहे. डोळ्यासमोर दिसतोय मित्रांनो एवढा वरती. मित्रांनो आपल्याला बघा इथे जायचंय. इथे भगवा फडकतोय, दिसत नाहीये. इथे जायचं आपल्याला. जवळ जवळ येतोय, एवढं चाललोय तरी वाट काय संपत नाहीये. वाट बघा आता छोटी छोटी होत चालली. माकड आहे तर. तो खूप खतरनाक आहे इकडं जंगल बघा. माकडं लय आहे. हे बघा मित्रांनो इथं लिहिले बघा गडाकडे जाण्याचा मार्ग. आणि ह्या अशा वाटेमध्ये बाटल्या अडकवलेल्या आहेत काठीला, जेणेकरून आपल्याला वाट लक्षात राहावी. हे बघा इथे म्हणून तो ठेवलेला आहे बाटल्या अशा अडकवून, म्हणजे आपल्याला गडावरून परत येताना आपण कोणत्या मार्गाने आलो तो मार्ग आपल्याला लक्षात यावा, म्हणून अशा बाटल्या अडकवल्यात. माकडं लय आहे मित्रांनो, माकडं लय आहे. इकडून की इकडून सारखी नजर वरती जाते. कुठे इकडं कुठे
चल बघ. कुठं? मागे 3 वाटा होत्या. कोणत्या वाटेन जायचं ते का वरच्या वाटेन आलो आहे मी आता. बघा पूर्ण जंगल सफारी. हीच आहे ना? मित्रांनो वाट दिसत नाहीये आम्हाला. कोणती वाट आहे काय माहिती. कोणत्या साईडला जायचं? अडकलेलो मित्रांनो आम्ही इथंच. अजून सुरुवात सुद्धा झाली नाही आणि इथंच अडकलेलो आहे. वरती जायला कुठं काय वाटच दिसत नाही. खालची वाट असेल काय ती? होय. हा आम्ही अजून वाटच शोधतोय. वाट काय अजून भेटली ना आम्हाला. हे बघा ही वाट खाली खाली जाते. कुठे जाते काय माहिती. कुठल्या वाटेन? इकडे की इकडे जाऊया? साईल दाखवतो आता वाट. गाडा पुढे ठेवला आता. शोधतच जायला लागणार आहे आपल्याला. मित्रांनो एक 15 मिनटं चालून 15 ते 20 मिनटं चालून आम्हाला इथं वरती चढण्यासाठी अशी एक वाट भेटली. वाट म्हणता येणार नाही कारण बघा असं जायचं आहे आम्हाला. काय रे? हे बघा हे वरती चढायचं आहे पूर्ण. आणि खाली उंची बघा. त्याला खूप दरी आहे. आम्ही आलोय ते बघा. तिथे गाव आहे. तिकडून आम्ही चालत चालत ह्या साईडला इकडून परत इकडून आलोय. आणि आता जायचंय वरती. हे बघा तिथून चढत आलोय आपण. तिथून असं 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 हे बघा इथे आलोय. आपल्याला चढायचं इकडे वरती. साहिल बघा कुठे चढलाय. हा बघा एकदम घसरट आहे. काय बोलतं? पाय सरकला की डायरेक्ट दरीत. ही बघा दर. ही बघा इकडे बघा केवढी मोठी आहे. आणि हा उतार बघा केवढा आहे. इथून खाली गेला की सीधा गेला. तर मित्रांनो आत्ता आम्ही इथपर्यंत आलोय. हे बघा हा उतार बघा किती आहे खाली. उभा चढ आहे उभा एकदम. इकडून खालून आलेलो आम्ही. ती तिकडं वाट दिसते ती बघा. ती अशी वाट आहे बघा. इकडून 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 आम्ही आता इथं आलोय. मित्रांनो अजून खूप चढायचं वरती. आणि हा इथे अडकलाय हा बघा. येय काल साहिलने टार्गेट दिलेलं ह्या झाडापाशी जायचं.
तर आम्ही आता जाऊ तिथे. जाम फाटले मित्रांनो, जाम. फायनली आम्हाला वाट भेटले मित्रांनो गडावर जाण्यासाठी. ही बघा, ही वाट आहे ह्या बाजून येण्यासाठी आणि इकडून वरती जायला ही वाट होती. पण आम्ही मध्येच चढलेलो. हा एवढा गड इथपर्यंत चढलेलो मित्रांनो. आणि खाली बघा केवढे, हे बघा पूर्ण दरी आहे खाली. हे बघा दोन्ही साईडला दरी आहे खाली. खरी वाट आहे इकडून, पण आम्ही आलेलोय मधून गडाच्या. गड अजून तिकडे लांब आहे आणि गडाचा शेवट महाराजांची मूर्ती गडावरती आहे, ती ह्या साईडला वरती आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो आम्ही इथपर्यंत पोचलोय. बघूया कुठपर्यंत आम्हाला पोचता येतं ते. फायनली वरतून तुम्ही नजारा पाहू शकता. हा बघा, एक नंबर वातावरण. आम्ही इकडून चढलेलो आणि ते पण बिना सेफ्टीचं. कारण सेफ्टी महत्त्वाची आहे, कारण आपला प्राणसुद्धा जाऊ शकतो मित्रांनो. सेफ्टी महत्त्वाची आहे. आता पितो जरा पाणी. पाणी काढ. पाणी पण आणलेलं आहे, एवढीशीच बाटली आणलेली आहे पाण्याची. आणि गड चढायचा अजून लय लांब आहे. हे बघा चढून हाताची काय वाट लागली अवस्था बघू शकता तुम्ही. बघा दाखव रे तुझे. हे बघा बेकार अवस्था झाली हाताची मित्रांनो. चड्डी पण फाटली, पण दाखवू शकत नाही अशी फाटले. चला आता जाऊया सुरुवात. चल. इथं गाव दिसते तुम्हाला मित्रांनो. हे बघा इथे आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे आणि आलेलं आहे इकडून, ह्या वाटेने इकडून येऊन इथं आलो आहे. आणि हा बघा याची फाटले जाम, कसा बसत बसत येते बघा. आम्हाला पण थोडी भीती वाटते. आम्हाला म्हणजे मला धगधग झालंय. आला इथं, चला चढूया वरती. बघा वाट कशी आहे. पाय घसरला की सीधा दरीत. मोबाईल ठेवतो जरा आतमध्ये. ये रे, ही काय वाट. गुहा बघा गुहा. आत्ता आम्ही गडाच्या मध्यांतरावर आहे. गडाच्या एकदम मध्ये आहे आम्ही. वरती शेवट आहे, इकडे खाली एंड आणि हे मध्यांतर. आणि आपल्याला जायचं आहे इथून वरती. हे बघा इथून वरती जायचं आपल्याला. समोर बघा एक नंबर नजारा. हा दमलाय काय रे, कसं वाटतंय. हा बेकार खतरनाक. मित्रांनो तुम्ही कधी एकटे तर येऊच नका. आणि जर कधी आलात तर सेफ्टी महत्त्वाची आहे. एवढा खतरनाक आहे ना ट्रॅक, बेकार लय खतरनाक आहे. अनुभव आला, अजून वरती जायचं आहे. पूर्ण अनुभव मी सांगेन वरती गेल्यावरती कसं वाटलं ते आम्हाला. पाणी पण एवढंच राहिलं आहे बघा, एवढंच पाणी राहिलं आहे. ते काय वरती गेल्याशिवाय आता पित नाही आम्ही. आत्ता येऊन पोचलोय आम्ही. बघा इथे वाट आहे वरती जायला आम्हाला. हा आम्हाला मगाशी एवढा दिसत होता, आता जवळून बघा केवढा दिसतोय. हे बघा ही टेकडी
हे मगाशी आम्ही लांबून बघत होतो एकदम तिकडून खालून. ते नदीचं पात्र पाणी दिसते तुम्हाला तिकडे, हे बघा. अलीकडे होतो आम्ही. हे बघा इकडे वाट आहे खाली जायला, त्या वाटेनं आलेलो आम्ही इकडून. आणि आता पोचलेलो आहे वरती. आवाज बघा कसा येतो. छत्रपती शिवाजी महाराज के जय. खूप उंचावर आहे खाली. बघा खाली उंच किती आहे. आणि आपल्याला जायचं आहे तिथे बघा वरती. त्यावरती टेकडीवर जायचं आपल्याला. आणि आपण आता आहोत बघा. सह्याद्री. मित्रांनो इकडून चढून आल्यानंतर इथे देवीची मूर्ती आहे ही बघा. हे अशा प्रकारे आहे. इथं दर्शन घेऊया. आम्ही आलोय बघा कुठून. ही वाट आहे, ही दिसते तुम्हाला अशी. हे बघा ही तिकडं ती वाट दिसते ना, इकडून आम्ही आलेलो असे 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 फिरून. इथे वरती सुद्धा मंदिर आहे. इथे पण दर्शन घ्यायला लागेल आपल्याला. हे बघा खाली उंच बघा किती आहे. आणि हा इथे आतमध्ये एंटर करण्यासाठी दरवाजा हा इथे आपल्या आतमध्ये जायचं आहे. कदाचित तो आम्हाला खालून भगवा झेंडा जो दिसत होता तो वरती तिथे आहे असं आम्हाला वाटतंय. अजून वरती गेलो नाही आम्ही. बघा हा खालीच बसला अजून, दमलाय. लय चाललेलो आम्ही. 11:30ला सुरुवात केलेली आणि इथे आम्हाला यायला 3 वाजलेत बरोबर 3. आणि फक्त अर्धा लिटर पाणी घेऊन आलेलो होतो. अर्धा लिटर पाण्यामध्ये आम्ही इथपर्यंत पोचलोय. ते बघा त्याच्या हातात बाटली आहे, ते पण संपलंय आता पाणी. गडावरती पाणी आहे का काय माहीत नाही, अजून वरती गेलो नाही आम्ही. साहिल या. आम्ही वरती आलोय खरं, पण हे बघा हा जो डोंगर आहे वरती कसं जायचं. कारण आम्ही आलोय आणि फिरतोय वरती, बाजूनच फिरतोय. अजून मला वरती जायची वाट भेटले नाही. अजून वरती जायची अजून वाट भेटले नाही आम्हाला. तो एका गुहा आहे. इकडे माणसं येऊन राहिले असतील असं वाटतंय, कारण ते चूल पेटवलेलं आहे बघा. पूर्ण गुहा आहे तिकडे, हे बघा. पाणी भेटलं आपल्याला. पाणी आपल्याकडे नाही त्याच्यामुळे प्यावं लागणार. आपल्याकडे काय पर्याय नसल्यामुळे पाणी भेटलं बघा, एवढं प्यावं लागणार आहे. ही बघा गुहा केवढे. असं वाटतं लोक इकडे येऊन राहतात. म्हणजे हा ट्रेकिंग लय खूप अवघड आहे, त्याच्यामुळे लोक पहिली येतात, रात्रीची राहतात आणि नंतर ट्रेकिंग करतात असं वाटतंय. आम्हाला जास्त काय अंदाज नव्हता, तरी आम्ही निघालो आणि आलो इथवर. तर आता पुढे बघूया.
हे बघा, इथून खाली गेला की सीधा गेला म्हणजे गेलाच. हा काय साहिल, काय वाटते तुला? खाली जायला का संपला? संपला म्हणजे काय? मित्रांनो, फायनली आपण चांद्रेश्वर शिवमंदिर चंदेरीगड पोचतोय आम्ही इथे. हे बघा, मगाशी जो भगवा फडकत होता तो ह्या गडाच्या अजून वरती आहे आणि वरती जाण्यासारखा मार्ग तर नाहीये. हे बघा कसं उंच आहे, वरती सरळ उभा आहे, वरती जाऊ शकत नाही. हे बघा इथे आता आपण दर्शन घेऊया. अशा प्रकारे आतमध्ये इथं महाराजांची मूर्ती आहे, ही बघा, आणि इकडे आहे पेंडी. खूप भारी वाटते इथे, एकदम थंड वातावरण वाटते मित्रांनो इथे. एक नंबर. तर मित्रांनो, आम्ही दर्शन घेऊन आता निघालोय. किल्ला अजून वरती आहे, पण आम्हाला रोपवे म्हणजे त्याच्यासाठी रस्सी वगैरे लागणार वरती जाण्यासाठी. एवढा खतरनाक ट्रॅक आहे तो. आम्ही इथे स्टॉप करतोय, इथपर्यंतच जातोय आता. दर्शन वगैरे घेतलेलं आम्ही आणि आता निघालेलो. मग दाखवतो. हे बघा खाली बघा किती उंच आहे ते. हे बघा, इथून आता आम्ही निघालोय. आता भेटूया जिथे आम्ही गाडी पार्क केली तिथे जाऊन. तोपर्यंत बाय बाय. उतरायला एवढं खतरनाक आहे, बसून उतरायला लागते. हा बघा, फायनली आम्ही आता तामसई गावात आलोय. खतरनाक ट्रॅक होता आणि तिथे आता तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करतोय आणि मी आता सांताक्रूज स्टेशनला उतरलोय आणि मला भेटला आहे ओंकार आणि आता मी चाललोय दोघे. तर मित्रांनो, आजचा आम्ही जो किल्ल्यावरती ट्रेकिंग केली दोघांनी, ती एवढी खतरनाक होती, खूप म्हणजे बेकार. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा गेलात तर सेफ्टीशिवाय जाऊ नका आणि तिथे कुणाची माहिती घेतल्याशिवाय जाऊ नका त्या गडावरती. म्हणजे खूप खतरनाक किल्ला आहे तो. आणि जर का तुम्ही गेलात तर तिथे पाणी हे महत्त्वाचं आहे, कारण तिथे दोघेजण गेलात तर 4 लिटर तरी पाणी लागेल मित्रांनो. आम्ही अर्धा लिटर पाणी घेऊन गेलो होतो आणि मित्रांनो उतरलेलो. जायला आम्हाला 4 तास लागले आणि येण्यासाठी 2 तास. असा आजचा ट्रेकिंग होता. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे स्टॉप करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.